तर बघा काय माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. या निर्णयावर 17 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निकालामुळे देशभरातील लाखो कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली. आता या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागांना पत्र पाठवत या न्यायालयीन निर्णयाची सविस्तर माहिती व त्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत. हा निर्णय देशभरातील सर्व कार्यरत शिक्षकांशी संबंधित आहे. विशेषतः शिक्षणाचा अधिकार कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि सध्या सेवेत असलेले गुरुजन या निर्णयामुळे प्रभावित होत आहेत. नव्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी पदोन्नतीद्वारे नियुक्ती अपेक्षित असलेल्या शिक्षकांनी TET उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. न्यायालयीन निर्णयानुसार ज्या शिक्षकांची सेवा 1 सप्टेंबर 2025 पासून 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण न होता सेवानिवृत्तीपर्यंतच्या सेवेत राहता येईल. मात्र पदोन्नतीसाठी त्यांना TET उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. तर ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे, जे RTI कायद्यापूर्वी नियुक्त झाले आहेत, अशा शिक्षकांना या निकालाच्या तारखेपासून 2 वर्षाच्या आत TET उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षकांवर होणारा मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे. शिक्षक संघटना आणि शिक्षकाकडून केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निवेदन देण्यात आले. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्याचा अट अन्यायकारक व भावनिकदृष्ट्या त्रासदायक असल्याचा दावा करण्यात आला. तसे या निर्णयामुळे अनुभवी शिक्षक अकाली निवृत्त झाल्यास शिक्षण व्यवस्थेत मोठी पोकळी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तर संबंधित शिक्षकांनी ठरवलेल्या कालावधीत TET परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना अनिवार्यपणे निवृत्त केले जाऊ शकते. मात्र अशा शिक्षकांना देय असलेली सर्व सेवानिवृत्ती लाभ देण्यात येतील असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे राज्यावर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना बाधित शिक्षकांची अचूक संख्या निश्चित करण्याचे निर्देश दिले आहे. ठराविक प्रपत्रात माहिती संकलित करून ती काळजीपूर्वक पडताळल्यानंतर सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. तसे या निकालामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांना दिलासा देण्यासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत राज्यांनी आपली मते केंद्राकडे पाठवावीत अशी सूचना करण्यात आली आहे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडून योग्य कायदेशीर सल्ला देण्याचाही भर देण्यात आला आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.